गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आपला आतापर्यंत जे 8 व्हिडिओ बनवलेत, ओके, ते सगळे विदाउट ॲक्शनवर झाले. सगळे विदाउट ॲक्शनवर बनवून झाले. प्रेझेंट पण झाला, पास्ट पण झाला आणि फ्युचर पण झाला. ॲमेझर कसा यूज करतात, वॉजवेअर कसा यूज करतात, विल बी, शॅल बी कसा यूज करतात, हे सगळे यूज झालेत. हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव, पण ते विदाउट ॲक्शनमध्ये. ओके, आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवले आपण ते सगळे व्हिडिओ विदाउट ॲक्शनमध्ये. ओके, आजपासून जो आपला टॉपिक चालू होणार आहे तो ॲक्शनमध्ये, की ॲक्शनमध्ये सेंटेन्सेस कसे बनतात. ओके, एकच मिनिट. आजपासून आपला जो टॉपिक चालू होणार आहे तो ॲक्शनचा. ॲक्शन मध्ये सेंटेन्सेस कसे बनतात. आता ॲक्शन मध्ये कसे असतात ना मित्रांनो, काही ॲक्शन या चालू असतात, काही ॲक्शन या झालेल्या असतात, काही ॲक्शन हा होणाऱ्या असतात. ओके, ॲक्शन मध्ये बरेच टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये आजचा जो टाइप आहे आपला तो कंटिन्युअस मध्ये होणार आहे. कोणता? कंटिन्युअस मध्ये. वर्तमान काळात. वर्तमान काळ म्हणजे आपला प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये कोणती ऍक्शन होणार आहे आपली? प्रेझेंट. प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस. वर्तमान काळामध्ये कोणती ऍक्शन होणार? प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, आपली ऍक्शन कोणती असणार आहे? प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चालू वर्तमान काळ. कोणता काळ? चालू वर्तमान काळ. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट म्हणजे काय मित्रांनो? वर्तमान काळ. ओके, याच्या अगोदर पण आपण प्रेझेंट टेन्स बघितला, आता पण परत एकदा प्रेझेंट टेन्स बघायचा आहे. पण मागचा जो प्रेझेंट टेन्स होता त्याच्यामध्ये ऍक्शन नव्हत्या. हा जो प्रेझेंट टेन्स आहे याच्यामध्ये ऍक्शन असणार आहे. ओके, इथून पुढे आपल्या ऍक्शन चालू होणार आहे. प्रेझेंट. आता प्रेझेंट म्हणजे काय? वर्तमान काळ. ओके, वर्तमान काळामधले ऍक्शन बघायचे. आता आपल्याला कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे काय? कंटिन्यूचा अर्थ काय होतो? कंटिन्यूचा अर्थ होतो चालू. ओके, आपण म्हणतो तू कंटिन्यू कर, मी आलोच. कंटिन्यू कर म्हणजे चालू ठेव. ओके, कंटिन्यू म्हणजे चालू आणि टेन्स म्हणजे काळ. वर्तमानामध्ये चालू असलेल्या गोष्टी. वर्तमानामध्ये चालू असलेल्या गोष्टी. आता वर्तमानामध्ये कोणत्या चालू आहेत गोष्टी? जसं आता मी तुम्हाला शिकवतोय, ही गोष्ट, ही क्रिया चालू आहे. ओके, तुम्ही ऐकतायत, ही क्रिया चालू आहे. ओके, मी बघतोय, ही क्रिया चालू आहे. तुम्ही बघतायत, ही क्रिया चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. मुलं रायटिंग करतात, ही क्रिया चालू आहे. मुलं ऐकतायत, ही पण क्रिया चालू आहे. स्टुडंट्स इथे बसलेले आहेत, त्यांचे रायटिंग चालू आहे आणि लिस्निंग पण चालू आहे. कोणतरी बाहेर गाडी चालवत आहे. ओके, कोणीतरी मार्केटमध्ये भाजी विकते. ह्या क्रिया काय आहेत? आता वर्तमानामध्ये चालू आहेत. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वर्तमान काळामध्ये चालू असलेल्या क्रिया. ओके, वर्तमान काळामध्ये चालू असलेल्या क्रिया. जसं तो, आता इथे कोण करतोय? तो लिहत आहे. तो लिहत आहे. ओके, तो लिहत आहे. ही क्रिया काय मित्रांनो? चालू आहे. त्याने लिहिलं, ही क्रिया झाली आहे. ओके, तो लिहत असेल, ही क्रिया होणार आहे. ओके, ही क्रिया होणार आहे. तो लिहितो, ही क्रिया रोज चालते. आपल्याला काय पाहिजे? आहे. जर आहे असेल मित्रांनो तरच तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. त्याने लिहिलेला आहे, नाही चालणार. आत्ता पाहिजे क्रिया चालू. आत्ता. आत्ता जो कोणतरी काहीतरी करतोय किंवा कोणी कुठेही करत, पूर्ण जगामध्ये कोणतरी कुठेतरी काहीतरी करत असेल, पण ती ऍक्शन आत्ता जर घडत असेल तरच तो कंटिन्युअस टेन्स असतो. पण ती ऍक्शन आत्ता घडणारी पाहिजे. ओके, तो असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ऍक्शन आत्ता या मिनिटाला घडत असली पाहिजे. ओके, सो तो लिहत आहे. ही ऍक्शन आत्ता घडते. तो लिहत आहे. ओके, तो लिहत आहे. आता मित्रांनो कसं आहे, अगोदरच्या व्हिडिओज मध्ये आपण सब्जेक्ट पाहिला होता, ऑब्जेक्ट पाहिला होता, हेल्पिंग वर्ब पाहिला होता. यामध्ये पण सेम आहे. सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. पण ऑब्जेक्टच्या अगोदर आपल्याला वर्ब यूज करायचा. आता सब्जेक्ट लास्ट व्हिडिओज मध्ये पण आपण सब्जेक्ट बघितले होते. आता परत एकदा सब्जेक्ट बघू. ओके, सब्जेक्ट परत एकदा बघू आपण. सब्जेक्ट कोणते कोणते असतात आपले? आय असतो, यू, ही, शी, वी, दे आणि इट.
आय, यू, ही, शी, वी, दे, इट. आयला मराठीमध्ये काय म्हणतात मित्रांनो? मी. यू, तू. ही, तो. शी, ती. वी, आम्ही किंवा आपण. तू किंवा तुम्ही. दे, ते. इट, हे. ओके, हे समजणं खूप गरजेचं आहे. सब्जेक्ट म्हणजे काय? कारण आज नंतर जेवढे पण आपले व्हिडिओ बनणार आहे किंवा याच्या अगोदर पण जेवढे बनले, सगळ्या व्हिडिओजमध्ये आपला सब्जेक्ट आहे. हे सब्जेक्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, सब्जेक्ट म्हणजे काय? आय. आय म्हणजे मी, जो स्वतः क्रिया करतोय. ओके, जो स्वतः क्रिया करत असतो तो मी. ओके, आय, मी स्वतः. आय. यू. यू म्हणजे तू. मग तो समोरचा व्यक्ती. आयच्या समोरचा व्यक्ती असतो तू. जसं माझ्या समोर कोणी असेल तर तू. मग तो एक असेल तर आपण तू बोलणार, अनेक असेल तर तुम्ही बोलणार, जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही बोलणार. बरोबर. पण इंग्लिशमध्ये जास्त असेल तरी पण यू, एक असेल तरी पण यू. ओके. ही. ही म्हणजे कोण? तो. तो म्हणजे कोण? मुलगा. ही म्हणजे कोण? तो. तो म्हणजे मुलगा. मग तो मुलगा पण असू शकतो, एखादे वडीलधारी पर्सन पण असू शकतात, काका असू शकतात, मामा असू शकतात, किंवा आजोबा पण असू शकतात, किंवा एखादं लहान बाळ पण असू शकतं. ओके, कोणी असू शकतं. त्याला आपण इंग्लिशमध्ये हीच बोलायचं. ओके, मराठीमध्ये आपण काय करतो? रिस्पेक्ट देतो. वडीलधारी पर्सन असेल किंवा आजोबा वगैरे असेल तर तुम्ही बोलतो. इंग्लिशमध्ये तसं काहीच नाही. इंग्लिशमध्ये सगळ्यांना ही, तो. सेम. ती, शी म्हणजे मुलगी. आजी असो, मुलगी असो, आई असो, मावशी असो, मामी असो, कोणी असो. शी, ती. ओके. देन वी, आम्ही आणि आपण. आम्ही आणि आपण म्हणजे कोण? की असा ग्रुप ज्याच्यामध्ये आपण आहोत. मग ते 2 पण असू शकतात, 4 पण असू शकतात, 5 पण असू शकतात. जसं आम्ही. ओके, आमचा एक संघ आहे आम्ही. ओके, आपण सोबत आहोत म्हणतो आपण. आपण म्हणजे कोणतं? ज्यामध्ये आपण असतो. असा ग्रुप 2, 3, 5 लोकांचा ज्याच्यामध्ये आपण असतो त्याला काय म्हणतो आपण? आम्ही. आम्ही तुझ्या सोबत आहे. आम्ही तुझ्या सोबत आहे म्हणजे मी पण त्याच्यामध्ये असतो. आम्ही. आम्ही. म म्हणजे मी. ओके, म म्हणजे मी. आम्ही तुझ्यासोबत. ओके, इथे दे म्हणजे ते. असा ग्रुप ज्याच्यामध्ये आपण नसतो. ओके, ग्रुप असू शकतो. 2 पेक्षा किती व्यक्ती असू शकतात. ते तुझ्याबद्दल बोलत होते. ते तुझ्याबद्दल बोलत होते म्हणजे किती पर्सन असतील? 2, 3, 5, 10 किती पण असू शकतात. 2 पेक्षा जास्त व्यक्ती ते तुझ्याबद्दल बोलत होते. ओके, ते कोणाबद्दल बोलत होते? ते तुझ्याबद्दल बोलत होते. मग ते म्हणजे जर एखाद्या वडीलधारी पर्सन असेल ते तुझ्याबद्दल बोलत होते तर ते मध्ये दे नाही येणार मित्रांनो. तिथे ही. ओके, नाहीतर तो तुझ्याबद्दल बोलत होता, वडीलधारी व्यक्ती, ते बोलतो आपण दे नाही, दे नाही लावायचा, ही लावायचा. ओके, ते तुझ्याबद्दल बोलत आहे, ते तुझ्याबद्दल बोलत होते. पण दे मध्ये 100 नाही 1000% फक्त आणि फक्त दे मध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्तच व्यक्ती वापरायचे आहे, पण त्याच्यामध्ये आपण नसतो. मग ती पर्सन मुलं पण असू शकतात किंवा मुली पण असू शकतात. पण 2, 3, 4, 5 किती पण असू शकतात. जसं की एखादी लेडीज आहे, कोणतीही लेडीज आहे, मग ती लहान मुलगी आहे, 10 वर्षाची, 5 वर्षाची, 20, 30, 60, 70, 80 किती वर्षाची असेल, एकटीच असेल तर शी वापरा. 10, 15, 20, 30, 40 किती वर्षाचा मुलगा आहे, पर्सन आहे, मेल आहे, त्याला तो वापरा. पण तो एकटाच पाहिजे. जर 2 असतील तर दे करा. 2 मुलं असतील ही तर दे वापरा. शी 2 मुली आहेत दे वापरा. त्या 2 मुली आहेत तर दे वापरा. ओके. वी आपण. मग मुली असतील तरी आपण आणि मुलं असतील तरी पण आपण. मग वी ज्याच्यामध्ये आपण असतो ते वी. फक्त दे लक्षात ठेवा. दे म्हणजे ते 2, 3, 5, 10, 15, 20 लाख किती असो दे. मग ते मुलांचा पण ग्रुप असू शकतो, मुलींचा पण ग्रुप असू शकतो, मुलींचा ग्रुप असू शकतो. ओके, एक मुलगा एक मुलगी पण असू शकतो. 2 पेक्षा जास्त पाहिजे दे, पण त्याच्यामध्ये आपण नसलं पाहिजे. समजलंय हे? आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, तू म्हणजे समोरचा व्यक्ती मुलगा पण असू शकतो किंवा मुलगी पण असू शकतो, कोणी असू शकतो, आजोबा पण असू शकतो किंवा एखादा लहान बाळ पण असू शकतो, कोणी असू शकतो. समोरचा पर्सन यू, तू. आणि जर जास्त असतील तर तुम्ही, तरी यूज वापरा. ही तो मुलगा एकटाच आहे, एकटाच आहे म्हणजे तो मुलगा. शी ती मुलगी एकटीच आहे. ओके. वी आम्ही किंवा आपण. ओके. दे ते 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहे, मग ते मुली पण असू शकतात, मुलं पण असू शकतात, मुलं मुली पण असू शकतात.
इट. आता इट कशासाठी वापरतात ना मित्रांनो, इट मोस्ट ऑफ नॉन लिव्हिंग थिंग साठी वापरतात. आता नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे काय, निर्जीव वस्तू. जी हा कोणत्या निर्जीव वस्तू आहेत. ओके, आता निर्जीव वस्तू मला वाटत नाही सांगायची गरज आहे. निर्जीव म्हणजे जे स्वतः मूव्ह होत नाही, जे श्वास घेत नाही, जे वाढत नाहीत वगैरे वगैरे, जे आपल्या 4थी 5वीच्या पुस्तकांमध्ये असतात तशांच्या निर्जीव वस्तू. निर्जीव वस्तू मग घरामध्ये खुर्ची असतो, टीव्ही असतो, रिमोट असतो, सोफा असतो, ह्या गोष्टी त्याच्यासाठी इट वापरायचा आहे. ओके, सगळ्या गोष्टींसाठी इट वापरायचा आहे. आणि काही सजीव असतात जसं की झाड आहे, पण झाड हे जेंडर सांगू शकतं का आपण, मेल फिमेल नाही सांगू शकत. वरती आकाशामध्ये एखादा बर्ड उडतोय तर तो बर्ड मेल आहे की फिमेल आपण सांगू शकतो का, नाही. ज्याचं तुम्हाला जेंडर कन्फर्म नाहीये, एखादा बाळ एखाद्या मुलीच्या हातामध्ये, एखाद्या पर्सनच्या हातामध्ये, एखाद्या माणसाच्या हातामध्ये, एखाद्या मुलाच्या हातामध्ये बाळ आहे, छोटे आहे 2-3-4 महिन्याचा, पण आपल्याला त्याचं जेंडर कन्फर्म नाही तो मुलगा आहे की मुलगी आहे. सो तुम्ही इट वापरू शकता. ओके, मग इट कशाला वापरतात, नॉन लिव्हिंग थिंगला पण वापरतात, लिव्हिंग थिंगला पण वापरतात. लिव्हिंग थिंग अशा की ज्याचं जेंडर तुम्हाला कन्फर्म नाही. जेंडर कन्फर्म असेल तर तुम्ही डायरेक्टली ही, शी, वी, ते काहीही वापरा चालतं, पण तुम्हाला जेंडर कन्फर्म असणं गरजेचं आहे. जर सपोज तुम्ही एखादा दूर आहे, एखादा ॲनिमल आहे, सपोज डॉग आहे, तर जो डॉग आहे तुम्हाला कन्फर्म नाही तो कुत्रा आहे की कुत्री आहे, तर तुम्ही इट वापरू शकता, कारण तुम्हाला कन्फर्म नाही. जर तुम्हाला कन्फर्म आहे की तो डॉग आहे, बीच नाहीये, कुत्री नाहीये, तुम्हाला कन्फर्म आहे की तो डॉगच आहे, तर तुम्ही ही वापरू शकता. ओके, जर तुम्हाला कन्फर्म आहे ती कुत्री आहे तर तुम्ही शी वापरू शकता. म्हणजे ही आणि शी फक्त मुलगा मुलगीला लागतो का, नाही. तुम्हाला ॲनिमलला पण वापरू शकतात, बर्डला पण वापरू शकतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म असलं पाहिजे की तो मुलगा आहे की मुलगी आहे, म्हणजे मेल आहे की फिमेल आहे. जर कन्फर्म नसेल तर तुम्ही इट वापरा. अगोदरचे जेवढे स्टोरी बुक्स असतील किंवा कोणतेही बुक्स असतील त्या ॲनिमल्सला, बर्ड्सला मोस्ट ऑफ इटच यूज केलाय. आता जेवढे स्टोरी बुक्स तुम्ही फॉलो करत असणार किंवा वाचत असणार त्याच्यामध्ये स्टोरी बुक्समध्ये ही किंवा शी यूज करतात. काऊ जर असेल तर शी यूज करतात. ऑक्स जर असेल तर ही यूज केला जातो. डॉग असेल तर ही यूज केला जातो. बीच असेल तर शी यूज केला जातो. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला जर कन्फर्म नसेल तर इट वापरा. समजलंय तुम्हाला. सब्जेक्ट हे सगळे आपले सब्जेक्ट. देन सब्जेक्ट झाला. सब्जेक्ट नंतर काय यूज करायचा असतो मित्रांनो, ना हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब याच्या अगोदर पण आपण हेल्पिंग वर्ब यूज केलेला. ओके, हेल्पिंग वर्ब आय साठी काय यूज केला होता आपण तेव्हा, एम. यू साठी आर. फर्स्ट व्हिडिओ एकदा बघून घ्या. ही साठी इज, शी साठी इज, वी साठी आर, दे आर, आणि इट हा मोस्ट ऑफ सिंग्युलर असतो त्याच्यामुळे इज. ओके, इट हा मोस्ट ऑफ सिंग्युलर असतो त्याच्यासाठी इज. ओके, जसं वैभव खूप छान गाणं गातो. ओके, तो सध्या गावाला गेलाय. तो सध्या गावाला आलाय, प्रोनाउन आला वैभव. आता ज्यावेळेस आपण वैभव बद्दल बोलत असतो, अरे वैभव खूप छान गाणं गातो, वैभव मागच्या वर्षी गणपतीमध्ये खूप छान गायला होता, वैभव आता गावाला गेला आहे, वैभव उद्या येणार आहे, वैभव आल्यानंतर गाईल का नाही माहिती नाही. ओके, वैभव उद्याच येईल का माहिती नाही. आपण परत वैभव 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 नाही बोलत. एकदा वैभव बोलतो त्याच्यानंतर आपण प्रोनाउन यूज करतो. ओके, वैभव गावाला गेला आहे, तो उद्या येईल, तो आला तर उद्या येईल नाही तर परवा येईल, तो मागच्या वर्षी खूप छान गाणं गायला होता, तो. ओके, का कारण तो मुलगा आहे म्हणून आपण पुढे ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस त्यावेळेला तो यूज करतोय. बरोबर, सेम इंग्लिशमध्ये यूज करताना ही यूज करायचं. तो म्हणजे ही. फक्त पहिल्यांदा वैभवला पुढे तो यूज केला जातो म्हणून ही यूज केला जातो. सेम इटचं असतं. पहिल्यांदा डॉग, ओके, कुत्रा भुंकत होता, तो रोज भुंकतो, मग ही यूज केला किंवा इट यूज केला तरी चालेल. कन्व्हर्सेशन मध्ये जर तुम्हाला एकदा कन्फर्म झालं तर तुम्ही इट यूज करू शकता. कन्व्हर्सेशन मध्ये कन्फर्म नाहीये तर तुम्ही इट वापरू नका. ओके, सेंटेन्स मध्ये मी तुम्हाला सांगतोच तसा इट कसा यूज केला होता. ओके, समजलंय. I am, you are, he is, she is, we are, they are, it is. These are our helping verbs. These are our helping verbs. हे आपले हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर काय यूज करायचं आपल्याला, वर्ब. त्यानंतर काय यूज करायचं मित्रांनो आपल्याला, वर्ब. ओके, वर्ब नंतर वर्ब प्लस ING. वर्ब नंतर काय यूज करायचं आपल्याला, ING यूज करायचं आहे. वर्ब नंतर ING. I am. आता वर्ब काय करणार तुम्ही, वर्ब काय असतो, ऍक्शन, कोणतीही क्रिया.
ऍक्शन म्हणजे कोणतीही क्रिया, जी क्रिया तुम्ही करतात किंवा कोणतरी करतं अशी क्रिया. ओके, क्रिया म्हणजे काय? जाणे, खाणे, उठणे, बसणे, येणे, पाहणे, बोलणे, ऐकणे, या सगळ्या ऍक्शन आहेत. एखादी गाडी चालवणे. ओके, जेवढ्या डेली रुटीन मध्ये करतो तेवढ्या सगळ्या डेली रुटीनच्या ऍक्शन तुम्ही याच्यामध्ये लिहू शकतो. ओके, पण ती आत्ता करत असली पाहिजे. जर आत्ता करत असणार तरच त्या वर्बला आयएनजी यूज करा. जर आत्ता करत नसणार तर त्या वर्बला आयएनजी यूज करू नका. ओके, जसं इथे सपोज एकच मी वर्ब तुम्हाला सांगतो, जसं की सॉन्ग, सिंग. आय एम सिंग. सिंग म्हणजे आय एम सिंग. सिंग म्हणजे गाणं, गाणे. ओके, सिंपल घेतो, नाही तर राईट, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आय एम राईट. ओके, आय एम राईट. आय एम राईट म्हणजे अगोदरचा ज्यावेळेस आपला वर्ड झालेला, हे झालेला प्रेझेंट टेन्सचा लेक्चर झालेला, त्याच्यामध्ये काय केलेलं होतं? आय एम डॉक्टर. आय एम डॉक्टर ही सेंटेन्स आपलं झालेलं होतं. बरोबर. आय एम डॉक्टर पहिला व्हिडिओ जो होता त्याच्यामध्ये आय एम डॉक्टर हा व्हिडिओ बनवलेला विदाउट ऍक्शनचा. आय एम डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर आहे. आय एम राईट म्हणजे मी राईट आहे असं होऊन जातं ते. त्यामुळे हा जो राईट आहे ना, हा वर्ब, याला आयएनजी लावणं गरजेचं असतं. याला काय लावतात? आयएनजी. आय एम रायटिंग करता, मी लिहित आहे. ओके, पण ज्यावेळेस वर्बच्या लास्टला हा ई येतो ना मित्रांनो, तो ई काढून टाकायचा. आय एम रायटिंग असं करायचं. जर ई येत नसेल, जर फक्त सिंग असेल, सिंग म्हणजे गाणं गाणे, तर त्याला डायरेक्टली आयएनजी यूज करा, सिंगिंग. पण शेवटी जर ई येत असेल तर तो ई काढून टाका. ओके, ज्यावेळेस शेवटी ई येत असेल तर तो ई काढून टाकायचा. देन शी ई आय एम डॉक्टर, मी डॉक्टर आहे. आय एम राईट म्हणजे मी राईट आहे. पण मी राईट आहे का? नाही, मी लिहत आहे, त्यामुळे त्याला आयएनजी लागतो. ओके, आय एम रायटिंग, आय एम सिंगिंग, मी गात आहे. ओके, आय एम सिंग म्हणजे मी गात आहे असं नाही होत. आय एम सिंगिंग, आयएनजी लागेल. ओके, ती क्रिया आता मी करत आहे. आय एम सिंगिंग. फर्स्ट यूज वर्ब, जसं राईट. राईटचं स्पेलिंग काय येतं? WRITE. पण शेवटी वर्बच्या शेवटी जर ई आला तर तो ई काढा आणि डायरेक्टली आयएनजी यूज करा. आय एम रायटिंग, मी लिहत आहे. यू आर रायटिंग. यू आर रायटिंग म्हणजे यू कोण राईट करतंय? यू आर रायटिंग, तू लिहत आहे किंवा तुम्ही लिहत आहात. ही इज रायटिंग, ही इज रायटिंग, तो लिहत आहे. शी इज रायटिंग, ती लिहत आहे. वी आर रायटिंग, आम्ही लिहत आहे. दे आर रायटिंग, ते लिहत आहे. इट इज रायटिंग, हे लिहत आहे. पण इट इज रायटिंग म्हणजे कोण? इट इज रायटिंग म्हणजे कोण? आपल्याला क्लिअर होतं का? नाही, म्हणून इट इज रायटिंग करेक्ट नाही सेंटेन्स. ओके, जर क्लिअर असेल कोणाबद्दल बोलताय तर तो ते सेंटेन्स करेक्ट आहे. ओके, पण आपल्याला कन्फर्म नाही होत नेमकं इट म्हणजे नेमकं बोलतो कोणाबद्दल आहे. इट इज रीडिंग, इट इज बार्किंग, इट इज ग्रोईंग, पण बोलतो कोणाबद्दल आहे. ओके, त्यामुळे ते क्लिअर नव्हतं. जर सपोज तुम्ही इथे इट इज बार्किंग केलं, इट इज बार्किंग, हे भुंकत आहे किंवा ते भुंकत आहे, पण काय भुंकत आहे माहिती असतं का आपल्याला? नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी हा हिडन असतो आणि या ठिकाणी डायरेक्ट डॉग यूज करा. डॉग इज बार्किंग, कुत्रा भुंकत आहे. डॉग इज बार्किंग, कुत्रा भुंकत आहे. समजला? हे आपले सब्जेक्ट. या सब्जेक्टला हेच हेल्पिंग वर्ब लावतात प्रेझेंट मध्ये. आयला एमच लावणार, युला आरच लागणार, हिला इजच लागणार, शीला इजच लागणार. सिंग्युलर असेल तर इजच यूज करायचा, अनेक वचन असेल तर आर यूज करा, आय असेल तर एम यूज करा. देन वर्ब, त्या वर्बला सिम्पली आयएनजी यूज करा. ओके, त्यानंतर जर आयएनजी नंतर तुम्हाला ऑब्जेक्ट वापरायचा असेल तर वापरू शकतात. जसं आय एम रायटिंग, मी लिहत आहे. काय लिहत आहे? आय एम रायटिंग पेपर, मी पेपर लिहत आहे. आय एम रायटिंग लेटर, मी लेटर लिहत आहे. ओके, यू आर रायटिंग, तू लिहत आहे. ही इज रायटिंग, तो लिहत आहे. मग ह्या रायटिंगच्या ठिकाणी तुम्ही गोईंग करा, कमिंग करा, वॉचिंग करा, लिसनिंग करा, स्पीकिंग करा, ओके, टीचिंग करा, काहीही करा, वर्ब यूज करा. समजलंय? हे सर्व सब्जेक्ट आहेत, हे हेल्पिंग वर्ब आहेत, इथे वर्ब आहे. ओके, आता आपण सेंटेन्स कसे मेक होतात ते बघू.
हे समजणं गरजेचं आहे तुम्हाला. आता आपण सेंटेन्सेस मेक करू. सेंटेन्स मेक करताना काय करतात मित्रांनो, सर्वात पहिले आतापर्यंत जेवढे आपण फॉर्मॅट बनवले, जेवढे व्हिडिओ बनवले, सर्व व्हिडिओजमध्ये सेम फॉर्मॅट आहे, काहीच फरक नाही. सर्व व्हिडिओजमध्ये सेम फॉर्मॅट आहे, फक्त तुम्हाला हेल्पिंग वर्ब चेंज करायचं आहे. आता पहिले काय करत होतो, इथे ऑब्जेक्ट यूज करत होतो आपण. का? कारण ते सगळे ऑब्जेक्टचे सेंटेन्सेस होते. आता काय करायचं आहे, हा ऑब्जेक्ट नाही यूज करायचा, इथे वर्ब यूज करायचा. V1 पण 1 यूज करायचा, त्या वर्बला यूज करायचा ING आणि त्यानंतर यूज करायचा ऑब्जेक्ट. जर ऑब्जेक्ट लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल, डिपेंड ऑन यू, प्रॅक्टिससाठी. ओके. सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय, सब्जेक्ट I, you, he, she, we, they यापैकी कोणताही सब्जेक्ट यूज करा, कोणताही सब्जेक्ट यूज करा. ओके. आपण यूज केला सपोज शी, आपण यूज केला शी. शीला काय येतो मित्रांनो, हेल्पिंग वर्ब. आता शिकलो आपण शीला हेल्पिंग वर्ब येतो इज. शीला हेल्पिंग वर्ब काय येतो इज. आयला हेल्पिंग वर्ब येतो एम. यूला आर. हिला इज. शीला इज. वी आर. दे आर. आणि इट इज. एक क्वेश्चन असेल ना मित्रांनो तो इज लागतो, अनेक क्वेश्चन असेल तर आर लागतो. फक्त आय आपण आयला डायरेक्टली एम लागतो. प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये ऑज लागतो. ओके. शी. शीला काय लागला इज. शी इज. आता शी वापरला आपण सब्जेक्ट, सब्जेक्टला लावला हेल्पिंग वर्ब शी इज. शी इज. ओके. शी इज. वर्ब आत्ताच यूज केला तर आपण रायटिंग, गोईंग, कमिंग, प्लेइंग. ओके. शी इज प्लेइंग. शी इज अ प्लेइंग नाही चालणार. शी इज प्लेइंग. शी इज प्लेइंग म्हणजे ती खेळत आहे. हे जे हेल्पिंग वर्ब असतात ना, ॲमिजार, ॲमिजार, एम इज आणि आर. एम इज आणि आर या तिघांचा मिनिंग एकच होतो. काय होतो, आहे. या तिघांचा मिनिंग काय होतो, एकच होतो, आहे. ओके. तिघांचा मिनिंग काय होतो, एकच आहे. फक्त तो आयला एम, यूला आर, ही इज, शी इज, वी आर, दे आर आणि इट इज असा असतो. ओके. पण तिघांचा मिनिंग काय होतो, आहे. ओके. कारण ते प्रेझेंट मध्येच वापरले जातात. शी. आता शीला मराठीमध्ये काय म्हणतात, शीला मराठीमध्ये काय म्हणतात, ती. ती. ओके. ती. शीला काय म्हणतात, ती. इजला काय म्हणतो तो आपण, आहे. आणि प्ले म्हणजे खेळ, पण ING लागला म्हणून काय करते, ती क्रिया चालू आहे म्हणून त्याला खेळणे होईल. ओके. ती आहे खेळणे. ती आहे खेळणे. आता मराठी वाक्यरचनेनुसार हे असं बोललो आपण, ती आहे खेळणे, बरोबर वाटतं का, नाही. मग आपल्या मराठी भाषेनुसार याला चेंज करायचं. आपल्या मराठी भाषेनुसार याला चेंज करायचं. मग त्याला चेंज करताना कसं येईल, जर आत्ता ती क्रिया करते, आत्ता या मिनिटाला ती जर कुठे क्रिया करते तर कसं येईल, ती खेळत आहे. इंग्लिशमध्ये जो असतो ना तो हेल्पिंग वर्ब हा सुरुवातीला येतो असतो. मराठीमध्ये हेल्पिंग वर्ब हा शेवटी जात असतो. शेवटच्या वाक्यावरून समजतं आपल्याला, शेवटच्या शब्दावरून समजतं आपल्याला तो प्रेझेंट आहे, पास्ट आहे की फ्युचर आहे. ना मी वरून समजतं, ना खेळतवरून समजतं, ना ती वरून समजतं, ना जाण्यावरून समजतं. कशावरून समजत नाही. फक्त शेवटचाच शब्द बघायचा, त्या शेवटच्या शब्दावरून समजतं आपल्याला तो टेन्स कोणता आहे. ओके. आता प्रेझेंट आहे, हा प्रेझेंट आहे, बरोबर. हा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट कशावरून, कारण प्रेझेंट मध्ये आहे बोलतो आपण, प्रेझेंट मध्ये आहे बोलतो. ओके. प्रेझेंट मध्ये आहे बोलतो मराठीमध्ये. इंग्लिश मध्ये काय बोलतो, आहेला ॲमिजार. ओके. मग ॲमिजाराला म्हणजे तो आहे. ओके. जसं शीला आपण ती म्हणतोय तसं इजला काय म्हणायचंय, आहे. आणि प्लेइंगला खेळत. ओके. ती क्रिया करते, ती खेळत आहे.
ती आता क्रिया चालते का, कारण त्याला आयएनजी लागलेलं आहे. ती खेळत आहे, ती जात आहे. शी इज गोइंग, ती जात आहे. आम्ही पाहत आहे, वी आर वॉचिंग, आम्ही पाहत आहे. आम्ही ऐकत आहे, वी आर लिसनिंग, आम्ही ऐकत आहे. समजला. शी वापरा, सॉरी पहिले सब्जेक्ट वापरा. सब्जेक्ट यापैकी कोणताही यूज करा. हेल्पिंग वर्ब त्या सब्जेक्टला जो लागलेला आहे तोच यूज करा. देन वर्ब यूज करा, त्या वर्बला आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ओके, समजलंय. सपोज ती खेळत आहे वर्तमान काळामध्ये. ह्याच ठिकाणी जर तुम्ही ही वापरला, सॉरी आय वापरला, मी खेळत आहे, आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. मराठी भाषेची मराठी वाक्यरचना ही आपल्यानुसार बनत असते. मी आहे खेळत किंवा ती आहे खेळत असं नाही होणार. ॲज इट इज कॉपी करून जसं तसं खाली नाही लिहू शकत आपण. लिहायला लिहू पण ती आहे खेळत, वाक्य चुकीचं नाहीये. पण आतापर्यंत जसं आपण शिकलो त्यानुसार जर बघायला गेलं तर असं आहे. मराठी वाक्यरचनेमध्ये हेल्पिंग वर्ब हा शेवटीच येतो. ती खेळत होती, मग इथे काय होती, त्या होतीवरून समजतं आपला पास्ट टेन्स आहे. ती खेळत असेल याच्यावरून समजतं तो फ्युचर टेन्स आहे. आपला जो हेल्पिंग वर्ब आहे, मराठीचा हेल्पिंग वर्ब हा शेवटी असतो. हा मराठीचा हेल्पिंग वर्ब चेक करायचा कधी, शेवटचा शब्द चेक करायचा. शेवटच्या शब्दावरून समजून जातं ते वाक्य प्रेझेंट आहे, पास्ट आहे की फ्युचर. ओके, शेवटच्या शब्दावरून समजतं. शेवटच्या शब्दावर कधी पण फोकस करायचा. आणि इंग्लिशमध्ये मधल्या शब्दांवरून समजतं की तो प्रेझेंट आहे, पास्ट आहे की फ्युचर. ठीक आहे. ती खेळत आहे, शी इज प्लेइंग, ती खेळत आहे. आता मी खेळत आहे, आय एम प्लेइंग, आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. तू खेळत आहे, यू आर प्लेइंग, तू खेळत आहे. ही इज प्लेइंग, तो खेळत आहे. शी इज प्लेइंग, ती खेळत आहे. वी आर प्लेइंग, आम्ही खेळत आहे. दे आर प्लेइंग, ते खेळत आहे. मग खेळतात काय, सपोज तुम्हाला ऑब्जेक्ट यूज करायचा असेल, शी इज प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत आहे, चालेल. ती क्रिकेट खेळत आहे, शी इज प्लेइंग क्रिकेट, शी इज प्लेइंग फुटबॉल, शी इज प्लेइंग चेस, ती चेस खेळत आहे. फक्त त्याच्यामध्ये चेंज होईल. ओके, जर तुम्हाला वाढवायचं असेल तर शी इज प्लेइंग क्रिकेट, शी इज प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळ कुठे खेळते, ऑन ग्राउंड. ऑन ग्राउंड म्हणजे ग्राउंडवर खेळते. कोणासोबत खेळते, ते विथ माय फ्रेंड, माझ्या मित्रासोबत खेळते. समजलं. तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्ही ऑन, इन, विथ हे तिघं यूज करून सुद्धा, हे 3 प्रिपोजिशन यूज करून सुद्धा बऱ्यापैकी मोठे सेंटेन्स तुम्ही मेक करू शकता प्रॅक्टिससाठी. ऑनचा अर्थ काय होतो मित्रांनो, वर. इनचा अर्थ काय होतो, आत. आणि विथ म्हणजे सोबत, कोणासोबत तरी. ओके. शी इज प्लेइंग, शी इज प्लेइंग, ती खेळत आहे. ती माझ्या मित्रासोबत खेळत आहे. शी इज प्लेइंग विथ माय फ्रेंड यूज करू शकतो. पण सध्या तेवढं पुढे जाऊ नका. तुम्हाला जर हे समजत नसेल तर याच्यावरच प्रॅक्टिस करा. ओके, ते 3 यूज करायच्या भानगडीत पडू नका. सध्या ही सिंपल प्रॅक्टिस करा. फक्त काय करायचा, वर्बच्या ठिकाणी चेंज करा. आणि जर चेंज करायचं असेल तर सब्जेक्टच्या ठिकाणी चेंज करा. ते त्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर मग हे पण नाही राहायचं ते पण राहायचं. ठीक आहे, पहिले तुम्ही सब्जेक्टच यूज करा. ओके, यूज करायचं असेल तर तुम्ही वर्ब यूज करू शकतात. शी इज प्लेइंग, शी इज गोइंग, शी इज कमिंग, शी इज वॉचिंग. मग शी इज वॉचिंग काय, शी इज वॉचिंग TV, शी इज वॉचिंग सिरियल्स, शी इज वॉचिंग मूवीज, शी इज वॉचिंग मूवी, सॉरी मूवीज नाही, ती मूवी चित्रपट पाहत आहे. ओके. आता याचा जर निगेटिव्ह करायचा असेल तर मित्रांनो, ती पाहत नाही आहे, नाही आहे, ती पाहत नाही असं नाही, ती पाहत नाही आहे. यूज फर्स्ट सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन नॉट, then V1, then ing, and then object. Okay, then object. Subject, helping verb, not, V1, ing, object. Subject काय, यापैकी कोणता पण यूज करा. सध्या आपण शी घेतलाय तर शीच यूज करा. शी, शीला हेल्पिंग वर्ब काय लागतं मित्रांनो, इज. शी इज. इज नंतर डायरेक्टली यूज नॉट, डायरेक्टली यूज नॉट. नॉट देन वर्ब, वर्ब इन द सेन्स प्ले घेतलाय तर प्लेस घ्या. शी इज नॉट प्ले, प्लेला लागलाय आयएनजी. शी इज नॉट प्लेइंग, शी इज नॉट प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत नाही आहे किंवा ती खेळत नाही आहे. शी इज नॉट प्लेइंग, ती खेळत नाही. संपलं वाक्य. ती खेळत नाही, संपलं वाक्य. असं करू नका. मी तुम्हाला पहिलेच काय बोललो, प्रेझेंट जर तुम्हाला शो करायचा असेल तर तुम्हाला शेवटी आहे असणं गरजेचं आहे.
ती खेळत नाही असं वाक्य पूर्ण होणार नाही, ते सिंपल प्रेझेंट मध्ये निघून जाईल. ती खेळत नाही असं नाही, ती खेळत नाही आहे. या आहेवरून शो होतो तो प्रेझेंट टेन्स आहे का यूज केलाय आपण, कारण इथे इज आहे त्यामुळे आहे आलेला आहे. मग मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जर इज येतो तो मराठीमध्ये आहे येणार म्हणजे आहे येणार, 100% येणार. जर इथे इज नाही आला ना तर इथे आहे वापरू नका. इथे इज आला, इथे आर आला, इथे ॲम आला तर इथे आहे वापरा. जर इथे ॲमिजार नाही आला तर आहे वापरू नका. ठीक आहे. शी इज नॉट प्लेइंग, ती खेळत नाही आहे. नॉट म्हणजे नाही आला, इज म्हणजे आहे, खेळत म्हणजे प्लेइंग आणि शी म्हणजे ती खेळत नाही आहे. ओके. शी इज नॉट प्लेइंग. आय एम नॉट प्लेइंग, मी खेळत नाही. आय एम नॉट प्लेइंग, मी खेळत नाही आहे. यू आर नॉट प्लेइंग, तू खेळत नाही आहे. ही इज नॉट प्लेइंग, तो खेळत नाही आहे. शी इज नॉट प्लेइंग, ती खेळत नाही आहे. वी आर नॉट प्लेइंग, आम्ही खेळत नाही आहे. दे आर नॉट प्लेइंग, ते खेळत नाही आहे. ओके. सब्जेक्ट मध्ये तुम्ही कोणताही यूज करा, वर्ब मध्ये चेंज केला तरी चालेल. ती जात नाहीये, मी खूप हाकलू राहिलो तिला पण ती जातच नाहीये. शी इज नॉट गोईंग, ती जात नाही आहे. ती बघत नाही आहे, मला माहिती आहे ती माझा मोबाईल नाही बघत. बघत नाही असं नाही, बघत नाही आहे. ओके. त्याच्यानंतर ती मूवी नाही पाहत आहे, ती वाचत नाही आहे. ओके. शी इज नॉट रीडिंग, ती वाचत नाही आहे. ओके. ती गाणे ऐकत नाही. शी इज नॉट लिसनिंग सॉंग्स, ती गाणे ऐकत नाही आहे. समजलंय. नॉट. जर सपोज तुम्ही इथे नाव यूज केलं मित्रांनो, मोस्ट ऑफ आपण आय, यू, ही, शी, वी, ते याच्यावरच बोलणार आहे असं नाहीये. तुम्ही तुमच्या फ्रेंडचे नाव यूज करू शकता, तुमच्या फॅमिलीचे नाव यूज करू शकता, तुमच्या रिलेटिव्हचे नाव यूज करू शकता, कोणाचे नाव वापरा. इथे फक्त मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगितले. शी, तुम्ही राम वापरला तरी चालेल, लक्ष्मण वापरला चालेल, वैभव वापरला चालेल, कार्तिक वापरला चालेल, विशाल वापरला चालेल, तुषार, राणी, ॲज कोणाचंही नाव यूज करा, काय फरक नाही पडत. तसं इथे राम वापरला, राम इज प्लेइंग, राम खेळत आहे. लक्ष्मण इज प्लेइंग, लक्ष्मण खेळत आहे. वैभव इज प्लेइंग, वैभव खेळत आहे. तुषार इज प्लेइंग, तुषार खेळत आहे. राणी इज प्लेइंग, राणी खेळत आहे. शीतल इज प्लेइंग, शीतल खेळत आहे. मयूर इज प्लेइंग, मयूर खेळत आहे. मयुरा इज प्लेइंग, मयुरा खेळत आहे. ओके. कोणाचंही काय. इथे तुम्ही सब्जेक्टच्या ठिकाणी इथे परत नाव यूज केलं तरी चालेल, इजच लागेल. पण मयुरा आणि सानिया खेळत आहे. मयुरा अँड सानिया आर प्लेइंग, मग त्याचा आर लागेल. मयुरा अँड सानिया, कारण दोन खेळतात. सब्जेक्ट जर अनेक वचन झाला तर आर वापरायचा. ओके. जसं आपण इथं वी वापरला तर वी आर करणार आहे. वी म्हणजे जास्त होऊन जातात ना, त्यामुळे एक नाव वापरला तर इज वापरायचा, दोन नावं वापरली तर आर वापरायचा. सानिया अँड राणी, सानिया अँड राणी आर प्लेइंग, सानिया अँड राणी खेळत आहे. सानिया अँड राणी आर नॉट प्लेइंग, सानिया अँड राणी खेळत नाही आहे. जसं वी आर नॉट येईल ना, तर सानिया अँड राणी दोन नाव आहेत, त्याच्यामुळे सानिया अँड राणी आर नॉट प्लेइंग, सानिया अँड राणी खेळत नाही आहे, दोन नाव वापरले तर. ओके. आता इथे इटचं कसं बनणार ना, इट इज प्लेइंग, इट इज प्लेइंग. सेंटेन्स करेक्ट. इट इज प्लेइंग, हे खेळत आहे. पण काय खेळत आहे कन्फर्म नाही होत आपल्याला मित्रांनो, नेमकं खेळतं काय. त्यामुळे इटच्या ठिकाणी तुम्ही त्या पर्सनचं किंवा त्या ॲनिमलचं कसलं तरी ते नाव टाका, नेमकं कोण क्रिया कोण करतं. म्हणून डायरेक्टली इट इज प्लेइंग करू नका, तिथे वर टाका. सपोज इथे तुम्ही डॉग टाकला, कॅट टाकली तरी चालेल. कॅट इज प्लेइंग, कॅट म्हणजे मांजर खेळत आहे, ती खेळत आहे त्याच्या जागेवर मांजर खेळत आहे. ओके. कॅट इज प्लेइंग. कॅट इज ड्रिंकिंग, कॅट इज ड्रिंकिंग. कॅट इज ड्रिंकिंग म्हणजे मांजर दूध पित आहे. कॅट इज ड्रिंकिंग, सॉरी, कॅट इज ड्रिंकिंग मिल्क, मांजर दूध पित आहे. आणि कॅट इज ड्रिंकिंग केलं फक्त तर मांजर पित आहे, पण काय पिते मग मिल्क पिते. कॅट इज ड्रिंकिंग मिल्क. ओके. समजले. नाही आहे केला तर नॉट करा यूज, नाही आहे केलं तर नॉट करा यूज. जर आता मित्रांनो हे झालं आपलं, पण आहे किंवा नाही, आहे किंवा नाही आहे हे तुम्ही कशावरनं सांगणार, ज्यावेळेस तुम्हाला कोणीतरी प्रश्न करणार, ती खेळत आहे किंवा ती खेळत नाही आहे हे तुम्ही कोणाला तरी प्रश्न करणार किंवा कोणीतरी तुम्हाला प्रश्न करणार, त्यानंतर तुम्ही हे आन्सर सांगणार. बरोबर. प्रश्न करताना काय करायचं ना, हेल्पिंग वर्ब इकडे, सब्जेक्ट इकडे. अगोदर जसं आपण करत होतो सेम इथे तसंच करायचं. अगोदर काय करायचं, हेल्पिंग वर्ब इथे आणि सब्जेक्ट इथे, झालं. हेल्पिंग वर्ब इकडे, सब्जेक्ट तिकडे, एवढंच करायचं आहे. अगेन V1 ING ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब काय लागतोय आपल्या सब्जेक्टला, इज. इज. कधी पण
ज्यावेळेस तुम्ही सेंटेन्सची स्टार्टिंग करता त्यावेळेस कॅपिटल राईट करायचा. ओके. इज शी, इज शी काय मग इज शी प्लेइंग, क्वेश्चन मार्क. इज शी प्लेइंग मराठीमध्ये ती खेळत आहे का, बरोबर ना. क्वेश्चन जर करायचं असेल तर काय ना, ती खेळत आहे का, ती खेळत आहे का. सपोज मला जर कोणी विचारला का रे बाबा ती खेळत आहे का, मग मी काय सांगेन, हो ती खेळत आहे, ती खेळत आहे. आणि जर ती खेळत नसेल तर नाही ती खेळत नाही आहे, मी आताच तिकडे जाऊन आलो ग्राउंडवर, ती खेळत नाही आहे. पण मराठीमध्ये आपण कसं म्हणणार, नाही आहे असं नाही बोलत आपण डायरेक्टली. आपण काय बोलतो, नाही ए किंवा नाही ए. मी पाहिलं आताच, तो काय टीव्ही पाहत नाहीये. ओके. तो गाणं ऐकत नाही आहे असं आपण बोलत नाहीये. ओके. तो गाणं ऐकत नाहीये, तो तुझा मोबाईल वापरत नाहीये. ओके. तो जात नाहीये, मी पाहिलं झालं, तो जात नाहीये असं बोलतो आपल्या बोली भाषेनुसार. पण जर त्याची फोड केली तर ती खेळत नाही आहे, तो जात नाही आहे, ती पाहत नाही आहे असं होईल. ओके. हा झाला प्रश्न, ती खेळत आहे का, ती खेळत आहे का हा प्रश्न झाला. त्याचा आन्सर काय, ती खेळत आहे किंवा ती खेळत नाही आहे. ओके. इंग्लिशमध्ये इज शी प्लेइंग, तू पाहिलं का ती खेळते का, इज शी प्लेइंग, ती खेळते का, ती खेळते का, खेळत आहे का, ती खेळत आहे का, इज शी प्लेइंग. आन्सर काय असेल, शी इज प्लेइंग, ती खेळत आहे. किंवा ती खेळत जर नसेल, नाही ती खेळत नाही, शी इज नॉट प्लेइंग. ओके. जर सब्जेक्ट चेंज असेल, यू ही शी वी ते, ओके, आपण बोलतो ना, तुला माझ्यावर विश्वास नाही का, मी खोटं बोलतोय का, मी खोटं बोलतोय का, मी खोटं बोलतोय का, मी खोटं बोलतोय का म्हणजे मी खोटं बोलत आहे का, मी खोटं बोलत आहे का. एम आय लाईंग, खोटं बोलणे म्हणजे लाईंग. एम आय लाईंग, मी खोटं बोलतोय, माझ्यावर विश्वास नाही का, मी खोटं बोलतोय का, एम आय लाईंग. मला तुझ्यावर विश्वास आहे, तू खोटं बोलत नाही आहेस, तू खोटं बोलत नाही आहेस. यू आर नॉट लाईंग, तू खोटं बोलत नाही ॲज यू आर नॉट लाईंग. आणि जर म्हटलं सेंटेन्स हा मला माहिती आहे तू नेहमी खोटं बोलतो, तू आत्ता पण खोटं बोलत आहेस. यू आर लाईंग, तू खोटं बोलत आहेस, यू आर लाईंग. ओके. वी आर वी प्लेइंग, आपण खेळत आहोत का, येस वी आर प्लेइंग, आपण खेळत आहोत. ओके. सपोज इंडियाची मॅच चालू आहे पाकिस्तान सोबत आणि मी इथे क्लासमध्ये आहे, मग मला माहिती नाही नेमकं बॅटिंग कोणाची चालू आहे, मी विचारू शकतो ना, अरे कोण खेळतंय, आपण खेळत आहोत का, कोणाची बॅटिंग आहे नेमकं, आपली बॅटिंग आहे का. ओके. आर वी प्लेइंग, आपण खेळत आहोत का. आन्सर काय, हो सर आपण खेळत आहोत, येस सर वी आर प्लेइंग, आपण खेळतोय. आपण म्हणजे इथे सगळे आपण मी आणि माझे स्टुडंट्स आम्ही नाही खेळत, इंडिया खेळते. इंडिया म्हणजे आपण इंडियन आहे, आपण. ओके. आपण खेळत नाही सर, आपण नाही खेळत आहे, ते खेळतात. वी आर नॉट प्लेइंग, वी आर नॉट प्लेइंग. सर वी आर नॉट प्लेइंग, आपण नाही खेळत आहे, ते खेळत आहेत. ते म्हणजे कोण, दे आर प्लेइंग, कोण, ते पाकिस्तान. दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. ओके. त्यांचे प्लेयर खेळतात, ते खेळतात. दे आर प्लेइंग, आपण खेळतोय का नाही, आपण नाही. वी आर नॉट प्लेइंग, दे आर प्लेइंग. समजलं मित्रांनो. देन प्रश्न, कुत्रा भुंकत आहे का, कुत्रा भुंकत आहे का. इज इट बार्किंग, इज इट बार्किंग, इज ही बार्किंग किंवा इज डॉग बार्किंग, तिन्ही करेक्ट आहे, तिन्ही पण सेंटेन्स करेक्ट आहे. इज इट बार्किंग, हे भुंकत आहे का, फक्त त्याच्यावरून आपल्याला कन्फर्म होत नाही म्हणून तुम्ही डॉग यूज करत आहे. इज डॉग बार्किंग. ओके. इज डॉग बार्किंग, कुत्रा भुंकत आहे का. आन्सर काय, हो बाबा कुत्रा भुंकत आहे, डॉग इज बार्किंग, कुत्रा भुंकत आहे. कुत्रा भुंकत नसेल तर डॉग इज नॉट बार्किंग, कुत्रा भुंकत नाही आहे. ओके. जर सपोज घरी कोणाचा फोन आला, का रे तो अभ्यास करतोय की नाही. ओके. सपोज बायकोला नवऱ्याचा फोन आला, तिने तो मुलाबद्दल विचारतोय, तो अभ्यास करतोय की नाही. आता 7चा टाइम झाला, घरात आलेला आहे, घरामध्ये तो खेळत बसलाय मोबाईल की अभ्यास करतोय. मग तो आत्ता काय करतोय सांग मला, तो अभ्यास करत आहे का, तो अभ्यास करत आहे का. इज ही स्टडी, तो अभ्यास करत आहे का. बायको काय सांगेल, तो अभ्यास करत आहे, ही इज स्टडी. खोटं खोटं सांगेल ती अभ्यास करत आहे, तो अभ्यास करणार नाही, आईचा ऐकणार नाही.
पण सांगेल तो अभ्यास करतोय, काही टेन्शन घेऊ नका, नाही तर तो 7:05 फादर घरी ही इज स्टडिंग, तो अभ्यास करत आहे. ओके. देन तो लॅपटॉप वापरत आहे का, किंवा राम लॅपटॉप वापरत आहे का, आपण नाव वापरलं सपोज. ओके. राम, तुषार लॅपटॉप वापरत आहे का. इज तुषार युझिंग लॅपटॉप. तुषार माझा लॅपटॉप वापरत आहे का. इज तुषार युझिंग माय लॅपटॉप. ओके. तू तिथं त्या रूम मध्ये जाऊन आला, तू पाहिले ना तुषारला, तुषार त्याचाच लॅपटॉप वापरते की तुषार माझा लॅपटॉप वापरतोय. ओके. इज तुषार युझिंग माय लॅपटॉप. तुषार माझा लॅपटॉप वापरत आहे का. मित्र काय सांगेल, तुषार इज नॉट युझिंग माय लॅपटॉप. जर मित्र खरा असेल तर तो सांगेल, तो खरा मित्र कोणाचा, नेमका त्या तुषारचा आहे का आपला, त्याच्यावर डिपेंड. ओके. जर तो लॅपटॉप वापरत असेल तर मित्र सांगेल ही इज नॉट युझिंग युअर लॅपटॉप. ओके. आणि जर मित्र आपला खरा असेल तर तो सांगेल येस तुषार इज युझिंग युअर लॅपटॉप. तुषार तुझा लॅपटॉप वापरत आहे. ओके. तो मित्र कोणाचा खरा आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे. ओके. पण असण्यावारी घेऊ नका मित्रांनो. सेंटेन्स, तुषार जर लॅपटॉप वापरत असेल तर तुषार इज युझिंग लॅपटॉप, आणि जर तुषार लॅपटॉप वापरत नसेल तर तुषार इज नॉट युझिंग लॅपटॉप. जर त्याच्यामध्ये तुझा टाकला तर तुषार इज युझिंग युअर लॅपटॉप, तुषार तुझा लॅपटॉप वापरत आहे. आणि जर तुषार तुमचा लॅपटॉप वापरत नसेल तर तुषार इज नॉट युझिंग युअर लॅपटॉप, तुझं लॅपटॉप वापरत नाही आहे. ओके. हे झाला पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा इंट्रोगेटिव्ह. ओके. यानुसारच सेंटेन्स मेक करा. याच्या अगोदरचे आपले विदाउट ऍक्शनचे सेंटेन्सेस ऑलरेडी झालेले आहेत. विदाउट ऍक्शनचे प्रॅक्टिस करा. आता हा नवीन लेक्चर चाललेला आहे, हा विदाउट ऍक्शनचे सेंटेन्स कंटिन्युअस पासून आपण चालू केलेले आहे. कंटिन्युअसचे सेंटेन्स आहे. याच्यामध्ये अजून 4 फॉर्मॅट आपले WH चे उद्यापासून चालू होणार. उद्या मी तुमचे याच्यामध्ये WH चे 4 फॉर्मॅट सांगेल तुम्हाला कसे यूज करतात. ओके. पण याची प्रॅक्टिस पहिले ठेवा. याचे ऍटलिस्ट तुम्ही 30 सेंटेन्स मेक करा. याचे 30 करा आणि याचे 30 करा. सेंटेन्स मेक करण्यापेक्षा मित्रांनो पहिले बोला. दुकानामध्ये जा, मार्केटमध्ये जा, कोणासोबत पण बोला. ओके. काही पण बोला असं नका बोलू, नाहीतर मग काही पण बोला असं नका करू. इंग्लिशच येत नाही सर, बोला कसं विचारच माहिती नाही. 10 सेंटेन्स लिहायचे आणि मार्केटमध्ये जाऊन मला हे बोलायचे, बाकी माहिती नाही. त्या मार्केटवाल्या मावशीला समजतंय नाही समजतंय नाही माहिती, जाऊन बोलायचं. मावशीला जर येत नसेल तर मग तुम्ही डायरेक्टली मराठीमध्ये बोला, पण मावशीला ते इंग्लिशमध्ये बोला. ओके. तो हळूहळू कॉन्फिडन्स येईल. डायरेक्ट सिटी सेंटर मॉलला जायचं आणि सिटी सेंटर मॉलमध्ये बोलायचं. तिथे बोलणारे भेटतात, त्यांनी इंग्लिशमध्ये चालू झालं, आपण मराठी चालू होऊन जायचं. पण सुरुवात करा. ठीक आहे. पण बोला. हा क्वेश्चन, हे आन्सर. ओके. प्रॅक्टिस करा. हॅव अ गुड डे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला WH सांगेल. चला, हॅव अ गुड डे.